याला रूम भाड्यावाल्याला भाडं थकवलंय. 4-5 महिना मग भाडं सुद्धा द्यायना. हां, त्याला म्हणजे रूम म्या बांधले, सगळं म्या केलं. यायला आयता निवारा दिला. हां, बाईचं असं बोलणं राहतं, देव ना आम्ही का चाललो का. हां, आता आहे ना एखादा भाडे करू जाऊन पाहतो, भेटला का डायरेक्ट टाकूनच देतो तिथं. हां, तसं ते निघणारच नाही मला माहिती. राम राम काका. राम राम भाऊ. काय रे? म्हटलं हा. ते इकडे एखादी रूम भेटेल का आम्हाला? रूम हा. फॅमिली कळली. नाही नाही, दोघंच नवरा बायको आहे. हा, नवरा बायको आहे का? हा हा, मग त्यालाच फॅमिली म्हणते भाऊ. हा. भेटेल ना, ते भेटेल. आम्हाला 2 रूम असले पण संडास बाथरूम पाहिजे ना. हा, सगळे सोय. 2 रूम आहे, किचन आहे, पाठीमागे संडास बाथरूम आहे, सगळं. पाण्याचा प्रॉब्लेम नाही, लाईटचा प्रॉब्लेम नाही, सगळं एकदम व्यवस्थित आहे. हा का? तुम्हाला मी वाटलं तर रूम दाखवून देईल. भाडं भाऊ आहे बाय, 3,000 रुपये भाडं आहे रूमला. काका अहो, आम्ही एक तर म्हणजे लव्ह मॅरेज करेल आहे. हां थोडेसे कडकीचे दिवस आहे. हां, तर थोडेसे कमी 2,500 देऊ ना आम्ही. काय माहिती आहे भाऊ, हे बघ, 2,500 3,000 काही लई भाडं नाही. तू वाटलं कुठे चौकशी कर, कुठेही जाय तू रूमवाल्या कर. भाडं मा इतकं स्वस्त कोणाकडे नाही. दुसऱ्या गेला 3.5 घेतील, तो 4 घेतील. पण आता मी कसं लावलं, सगळ्याला सारखं लावलं भाडं. काका काका बा, तुम्ही आमच्या वडिलासारखे प्लीज ऐका ना. असं म्हणता का? हा. बरं हे बघ, महिना 2 महिने तुला दिले 2.5 ना, पण नंतर वाढून द्यावं लागेल भाडं दादा. 3 महिन्यानंतर वाढव. बरं 3 महिन्यानंतर 3,000 रुपये घेईल. चालन चालेल. लाईट बिल तू भरशील ना? हा, लाईट बिल भरीन. हां, मग तेच असं. आमच्या काय फ्रीज नाही, कूलर नाही, काय नाही. 4 भांडे फक्त. हे बघा, लाईट तुम्हाला कशी वापरायची, तुमच्या पद्धतीने वापरायची. चालेल माझं काय मत नाही, जे युनिट पडेल त्या युनिटनं पैसे द्यायचे. चालेल. हां, मग रूम पाहायचा आहे का? दाखवून द्या ना लगेच. पसरा आणतो मी संध्याकाळी. चालेल चालेल, मग चला, मग दाखवू देतो. चालेल. आय 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 आय. फक्त काका बरं का, हां, तुम्हाला सांगतोय बा, थोडे दिवस सांभाळून घ्या. नंतर तुम्हाला मीच स्वतःहून 3,000 रुपये भाडं दिलं. आणि काही काम बिम असेल ना तर काम बिम पण पहा बरं का. आता काम काय माग फक्त रूम आहे. आता काम पाहायला तुला एका दुकानात लावून दिलं चालेल का? कुठेही काम करीन मी, काय अडचण किराणा नाही. म्हणा, कापड दुकान म्हणा. चालेल चालेल, कुठे बी काम करीन. बरं चाल. पण पोट भरीन. हां, चालतं. थांब. आवरले का ग बाई काम? हा, आवरलं ना आत्या, सगळं आवरलं. तुम्ही काय करते? नाश्ता केला का तुम्ही? मी केला बाई नाश्ता. आणि माडवाक्यात असं आलं, मला बचत गटाच्या सरांचा फोन आला होता. काय म्हणे? ते म्हणे तुम्हाला 5 लाख रुपये लोन येईन आता, हा एवढा हप्ता भरल्यावर. तुमचं लय गप्पन लोन आलं, वाढलं तुमचं. हा, माझं तर अजून 30,000 वरच अटकेले. तर मग असं डोक्यात आलं, तुला सांगते. हा. तो गट काही गट आणि हे घर आपण पाडून टाकू आणि घेऊ नवीन बांधू. इडं बाय? मग काय, हा, मस्त होईल. जागा गण मोकळी टाकली. मग मी काय म्हणते, स्लॅबच बांधू. स्लॅबच बांधायचंय ना. मग हा. पत्र्या पित्र्याचं नाही बांधायचं. मस्त बंगल्यास टाईप बांधू. मग मस्त. तो घर मालक रोजचे दगड फेकील ना रात्रीचे येऊन, पत्रे काय फोडी ती काय त्याच्या दाखावे ना. कशाला बाई? त्याच्यापेक्षा स्लॅबच टाकायचा. एकदा का आपण स्लॅब टाकला, प्लास्टर केलं मस्त. तुला काय बिताडीन हात पाय आपटायचे ते आपट, पण मी घर खाली नाही करीत. त्याचं कोण ऐकत रामराताळ्याचं? मग काय, त्याला असं जोडून द्यायचं. नाही उडत ग, बस म्हणा तू. ते मला वचकत हा, ते मला. घाबरगुंडा आहे तो मला. मग आपल्याला काय 15 आत्या. महिने थोडी झाले, 15 वर्ष झाले इड. तुम्ही माग त्याला काहीतरी बोलले होते बाई, लटलट करीत होता नुसता. मग त्याला माहिती बाई काही कंप्लीट करून देईन आपल्या नावाची. हा, तर म्हणे नाही तू सगळ्याच्या नादी लागावा, पण तुझी सासू लय नंगट आहे, त्या सासूच्या नादी नको लागायला. हा बाई. असं तसं बोलत होता. हा मी काय म्हणते, हा, जे वाटतंय ना त्या वाट्याच्या जागी मस्त पडवी काढू मोठी. मोठी पडवी काढू म्हणजे आपली गाडी बिडी सगळं लावता येईल. हा, आणि आता गाडी चला. घ्यायची ना तुमच्या लेकाला. हा, तुमचा लेक रूम म्हणे, पाहून घ्या. मी आता मस्त 4 व्हीलर घेतो. मला बी म्हणत होता रात्री जेवायच्या टायमाला. हा, या पिका बरोबर भाडे मारता येईल म्हणे. या मध्ये कुठं चालली? मध्ये घरात. इकडं वा, काय इकडं वा, इकडं हो घर मावले इकडं वा, म्हणजे वा इकडं ये काय वा, इकडं वा इकडं वा वा. इकडे म्हणजे काय घरात ये रूम लागत यायला. कोणला? रूम दाखवायला आलोय. कोणला रूम? यावं इकडं बाहेर. तुम्ही आजच्याच खाली करा. हा? काय? आजच्याच रूम खाली करा. कोणी कोणला लागती? रूम एका या खाली पाहून. होणार नाही. काय नवरा बायको इथे. हा, कोणचे नवरा बायको? या काय. ये का? हा, तू का काय हुंड्यात येऊ राहिला का काय? तुला दिसत नाही तुझ्या डोळ्याच्या खासड झाले का पहिले आम्ही इकडे राहतोय म्हणून? मला काय माहिती, मी भाडे करू, मी पाहायला आलो फक्त. त्याला काय तो चकलाय आता वयामानानं. म्हणजे हे
मला तू उठला आणि चालला तोंड घेऊन मला कोणी करायचे मी स्वतः म्हणजे काय बा इड कोण राहते सध्या तुम्ही राहते मग मालकीन कोण आहे अहो तुम्ही राहते तुमच्या भाडे टाकले तुम्ही तुमच्या कवर राहतो बाय पड मी का भाडं काच मग रूमचा भाडं म्हणजे? नाही यायला आम्ही लागतंय बाबा सगळं तू. सगळं घर सुधरवलं आम्ही म्हणजे? मरच्यान बिरच्यान सगळं कॉन्क्रीट आणि सिमेंटचे पत्रे फुटेल होते तेव्हा आम्ही राहत होतो तू तेव्हा इसर घर तो लई हा हा. इसर म्हणजे खर्च करेल तुला हे. का काय दर महिन्याला मायवाली तारीख आली का तुला खात काय येतो का काय भांडायचं म्हणजे मग तुम्ही काय नाव केलं काय डायरेक्ट म्हणजे हा मग त्याचे घरपट्ट्या कोण भरीत आहे? कोण भरीत आहे? आज 15 मी वर्ष पट्टे भरायचे पट्टे 15 वर्षापासून मी भरीत भाडाचे आहे. पट्टे तुला माहिती का मग मी तुला घर भाडं दिलं बाई तू का काय बळजबरी करते काय बळजबरी हा? काय पावते टाकू का तुला काय भाव द्या की तो घर घर हा. पावते बाहेर नाही. हा. बिस्तारा फेक बाहेर हा. फेक बरं हा. तू जाय बरं मध्ये इकडं बिस्तारा ऐका. बाहेर फेक मीटर सुद्धा आम्ही आमच्या नावचं करून घेतो हा घेशाल ना तुला नीट जायचंय काय काय नीट जायचंय का इडून म्हणजे बाबूराव हा? मग तुमचे वाद आहे बाबा मी काही वाद बीत काय नाही तू पहिल्या भाऊ. गाडी नानी अहो, इतके नाहीतर नालायक मार नको. खाऊन जाशील असं नको हा. असं नको मला हा घ्या मार देईन तुला असं नको मला हा. मी नाही येतो अरे तुला 2,500 रुपये भाडे भाऊ अहो पण मग आता याचे वाद असले तू घाबरत काय मी आहे ना या मालक सांगू मी का? जर तुम्ही दोघं नवरा बायको राहायला आले निड माझी सासू तुम्हाला टिकून देणार नाही हा. पण हे राहतीलच कुठं मागच्या रो ए, हा? काय त्याची बायको काय तो नवऱ्याजवळ ऐका. झोपली होती काय मी काय म्हणतो मला कटकटीचा पाया नको भाऊ मी चाललो हे बा आपले 4-5 लाख रुपये खर्च व्हायला हे काय फुकट नाही घर झालं अजून आपल्या हा. तुम्हाला कोणा करायला लावलं होता कोणा कोणा करायला करायला लावलं खर्च तुम्हाला म्हणजे आज हा? गायच्या काय? घरात राहू का आम्ही? खर्च? काच मग तुम्हाला कळत होतं का गळत आहे आपण रूम सोडून दुसरीकडे राहायला जाऊ तुम्ही थांबव काय हा? तुम्हाला कोणा खर्च करायला लावला होता काच या फरची बसायचा याचा हा काय हा? मग काय तो नवरा होतो घर गळत होतं आम्ही सुधरवलं तुम्हाला बेसायचं होतं का सुधरा म्हणजे राहत कोण राहत अरे तुम्ही करायला राहत कोण तुमच्या जागी दुसरा भाडे करून राहिला असता इकडे ना. राहत कोण मग तुम्हाला माहिती होतं गळत आहे, मग तुम्ही काल राहायचं मी काय म्हणते इकडे राहत कोण याला आम्ही राहतं का? राहतो ना. हा, मग मग घर गळत कोणाचं आमचंच ना तुमचं कसं काय गळत मग? मावाला गळत आहे ना मग तुमच्यावाला घर गळत होतं तुम्ही का त्याची डागडुजी नाही बरं. केली? मग तुम्ही काल राहिले आता एवढे दिवस बरं घर गळत आमच्यावालं मग तुम्हाला माहिती आहे ना, मालक करीत नाही ना खर्च काचा मालक आणि कोण हा? मालक मी तू स्वतःच आत मालक वर आहे. निघ, बाहेर निघ आम्ही उद्या करू नको नाही तू घरात तर घुसून हा. दाखव. मग 12-15 तो का पाहते? वर्षापासून चक्कर नाही काय केलं आहे ना का काय नाही बारा दर महिन्याला येतो दर महिन्याला हा भाऊ तुम्ही डोक्यात आहे का तू घरी हुकले राहतो का काय? घरी राहतो का तुम्ही मोबाईल काय पारख्या. चकले का काय तुम्ही हा? मामा त्याला तुम्ही म्हणतेस का बरं काला तू चक्करला आला नाही आमकनी तमकनी घरच आपले हा, नाही, बाय. घर आपलंच बाई, आहे. घर नाव मग? नाही वर घाबरको चक्करला काला बोलवायचं होतं मला तारीख टिपायला हा जोपर्यंत जीवत बाबे आहे ना तोपर्यंत नाव नाही होत मग तू मरतो का वा ते सांग हा होईल ना मरो मला तुला पोरं बा. सोर आहे करून ठेवू. मला पोरं सोर आहे घाबरको दे सोडून पांजर पोळामध्ये तो का माझ्यासाठी काढले का तो काय ताबा किती काय मग ताबाच्या हा? नावाला काय होता ताबा आहे आमचं घर तुला आहे. भाडे देईल बापाचं नाही घर जरा म्हणजे हा बापापर्यंत हा, जाऊ बाय. नको. हा, हा, तुला बाबा, काय एवढं वाटलंय पुढे तू टाक बॉय हा, बापापर्यंत हा. जायचं परत नाही बोलू नका काय आता. म्हणजे मग आता ती माझी बोलू नको. सासू बळजबरी काय आहे राहिली. तुमची बळजाटी कशी काही बळजाटी काम हा? म्हणजे दुसऱ्याच्या वस्तू ताबा का तुमचा बरं जाऊ दे तुला काय करायचं ते हा? कर जाय काय काय त्यांनी कर करायचं बाई. तू आम्ही पोलीस खाली केस करणार करेल तुमच्या हा, पोलीस जाय. काय काय हा. करायचं कर करा. 15 करायचं? वर्षापासून हा. कसा कसा लाईट बिल भरेल 15 वर्षापासून कसा कसा आम्ही भाडे करू ठरव पाणीपट्टी भाडे भरेल. करू ठरव तरच लाईट बिल भाडे करू राहते मग त्याचे सगळे पावते आमच्या जवळ हा. घरपट्टी काय भाडेकराकडे राहते? हा? घरपट्टे बे स्वतः भरितोय हा हा म्हणजे चला तू ऑफिस मध्ये टाकू check का करायला. पावते आता काय ते? रताळा दाखवत ऑफिसवाले गावाले? फुकट आहे तुमच्या काय दाखवतो रताळा गावाले रे काला दाखवायचं हा? काहीच नाही दाखवायचं हा. आपल्या जवळ सगळे पुरावे हा? हा. टायमिंगला दाखवायचे तुम्ही त्याच्या हा. हातात दिले हा फाडून टाकी आख्खे ते ऑफिसवाले पचा पचा थुकात आहे. एक अरे. सुद्धा लाईट बिल ते तिकडचं तुमचं तिकडच्या ए बाई आळीचं. गप्पस हा. तुला काय माहिती उभ्या झाडवे मग? माहितीये मग तो आता लीड मी मानावरच जातो भरायला आम्ही. हा बरं त्या उपकार करतात काय उपकार करते हा? काय तुम्ही काय राहत्या आमच्या निवारायला उपकाराला भाडे करू आणले काय थंडी गारठ्याच्या निवारायला राहत्या पडात्या ए बाय हा? घर आपलं लाईट बिल आपण भरितो पाणीपट्टी हा. आपण भरितो घरपट्टी आपण भरितो आणि तिसऱ्या ठिकाणी हा का मग वाऱ्यानं वापस हा, बा. सुटला यायला कोणाच्या वस्तू तुम्ही बळच ताबा मग मारित्या आमचंच घर आहे नाही नाही घर आमचं घर ते आमचं भाऊ तो कायदा गेला आता तुला तुम्हाला काय अडचण असेल 10-12 वर्ष राहिलं आपल्या नाव होईल बळजबरी तो 1962 साली तो कायदा गेला हा हा बस. हे जरा ठेवा जरा तू तिकडे जे असेल हा. पासष्ट करीत बस इकडे नको येऊ हा का तुला हा. दाखव का तुला मी- दाखव का 61-62 भावाले हा कसे आते 67 म्हणजे काय बोलत होतो तू हा? काय कुणाला बोलत होता का? थांबा हो, तुम्ही सर सरका. तिघ हा? बोलायचं तुम्हाला कळतं म्हणजे? का? हा तुला काही संबंध हा? नाही तो बिलकुल इडे यायचं बरं नाही. यायचे भाग आहे रे चार माणसं हा. सरक. आला ते याद राहत. म्हणजे
चला तुम्ही चालते वा माग काच काय उद्या करू नका बाई अंगावर एवढं माग वय केस करील मी तो काय केस हा. पाहू, केस बळजबरीचा राम काय राम केस करशील? बळजबरीचा राम राम घालते काय म्हणजे हा? करीत होतो, काय? ते पाहू आम्ही. आपल्या त्याला वाईट आणि दुसऱ्या ज्याच्यात बळाच घुसायचा तुम्ही हा? माग सारखा आम्ही दोघी हा? पाहतो वा माग हा? तुम्ही बोला हा. आता तू ये बाग वय आणि आम्हाला यायला हात पाठव पुढं लावून- आम्हाला हात लावून दाखव हा? आता. दाखव आम्हाला हात बोल. लावून. लाव ना आता हात हात मी लाव. काय मी बाय माझं जागा हात लावितच नाही नाही लावी हा. इकडं मा घराला बी घराला नको हात नाही. लाव चल सरक बाजूला माघार आहे मग घे त्याच्यावर दाडके हा घे मी दाडके गेले ते उघडा बसली इथं. हा. हा. बसत खरी तू उघडा हा. उरट ठोकीत बस त्याला हम्म. हा मग कळलं नाही तर नाक उघडं कशीत झाल्यावर बस. मग तुला लंबा करतो काय काय? बाबा माणूस आहे. काय बता लंबा करील हा का हम्म. म्हणजे माझ्या जागाचं राहू ना तुम्ही मा रूम मध्ये अरे राहू तू काची जागा काय जागा? 15 वर्ष झाली जागा जागा करतोय अरे 50 वर्ष राय 50 वर्ष राय पण जागा मावाली घर नाही, आता मावाली 50 वर्ष हा. काय मी आले तेव्हा मला लग्न होईल होत हा तू नको शिकू मला पहिले बाहेर निघा करायचं आम्ही नाही रिकाम हा. बाहेर निघायला चाल भाडे सरक टाकवायचे तू वरून उरुबा बाय करायचा हम्म. आणि दुसरा भाडे करून आणलं तर त्याला बघ की दम देते हा ना मग तो का हा. घरात घाली त्या मग तुला का? घरात? ते असताना हा म्हणजे आमच्यात मग तू का काही हुंड्यात आणले होते काय धरून ते उन्हाचं नवरा काय बायको? समज आहे माझं घरदार आहे माझं जागा आहे कोणी मला आलं भाडं ना? कमवायचं अरे आहे. मावाल्या घरी हा. एका चिडिया घरी हा. का कुणी यायचं आणि घुसायचं घरामध्ये बळजबरी कर तुला एक हा. सांगतो. तो काही म्हणले तर मी इकडेच राहणार आहे आणि इकडेच झोपणार आहे मी झोप ना हा. झोप बरं हा, मी जर तो हलणार नाही- हलणार सुद्धा नाही तो आता. जर नाही नरडीवर पाय देऊन घरात जाईन तर काय कशी नरडी मला पाहिजे गजरी म्हणते हा हा आम्ही आम्ही काय तुम्हाला घाबरत नाही हम्म. हा तुमच्या सारखे किती काय येते आणि किती काय ए जाते डोळा जा की नीड पाहतो काय पाहतो काय हा? म्हणते? म्हणजे? तुझं काय ऐकू त्याला राहिलो काय मी? डोळे झाकून बाय दे. दिला पोळा कर बायको सोयीन हा काय माणसावाने माणूस तू एवढा शहर सुरता मग त्याला नाही काय ना, हा? मग कमी त्याला- नाही. त्याला तो बारगाड्या मोडायला लाव का? बायकोचं हा. पुढं बायकोला पुढं करतो आणि माग ऐकतो काय काय ऐकत बळजबरी नाही. लोकांची इस्टेक जमा करतो काय ऐकत नाही, नाही, हा? मग तुला- बळजबरी इस्टेक जमा तो या करतो बारगाड्या मोडायला लाज लाव का? वाटू लागली लाज. तू काय करत मी हा? पाहतो याचा बेत हा? अरे बाड खाऊ रे तू काय हा? बोलतो? सासऱ्याला भाडकं म्हणलं का? तू किती भाडकं ए बाय काय बोलतो ठेसा ठेसा बाय, ठेसा, तुला- ठेसा बाय. जांभूळ, जांभूळ. ए बाय तुला सांगू जागा लागतो तुला काय तुला एकच सांगतो सांगायला हात नको आता लावू. पोलीस स्टेशनला जाईल म्हणजे जर- पोलीस घेऊन येईल इकडं. लगेच ये घेऊन हा. लगेच ये घेऊन यायला रे हा. लाजा ठेवा तू का कुठं काय काय? बलात्काराची केस करतो नाही, काय नाही, आमच्या लाज- लगीनवर? लाजा ठेवा तुम्ही हा? लाजा काय लाजा हा. तुला लाज आहे का नाही तुम्ही कुठं मी मागून जाईल जाय बरं मागून आम्ही पुढून घुस का मध्ये वय मध्ये घुस हा कसा जातो कुठून जातो पाहू दे मला थांब रे थांब थांब. कुठून कुठे यायला टाळा लावेल तू कोणी पण मग आम्ही एवढे सोपे आहे काय काय ते काही हा? सोपे मागचं आहे दार आम्ही. बंद बंद राहतं आमचं काय हा ना? हम्म. आम्ही सगळे काम पुढच्या दाराने करतो मागच्या दाराचा हा. विषय आम्हाला आहे नको काय झोपीची गरज नाही वय तू इकडे वय बरं वय इकडे माग. झापड झोपिया तर जेव्हा तुम्ही घर खाली करा हा. म्हणजे आज तुला काय नाचायचं ते नाच तू नाच काम कर तुला मी घरात हा. ठेवून देते आता मी आडवाच करी ती मी तर आडवाच हा. हा मी नाही पण तुमचे काय बळजबरी एवढी पण तू मागा काय राव. बळजबरी हा? मावा घरात मागून घुसतो काय आणि पुढून घुसतो काय तो का कायदा काढला का काय यायला आता काय? चोराच्या उलट्या बापा याला बनेलीवर हाकललं पाहिजे नाही याला चोराचे- तुम्ही त्याचे कपडे काढून याला कर पोलीस स्टेशन चोराच्या उलट्या बाबा रे ऐक यायला माझी बा बात. घर असो बा हा? मी ना या बाय मी काय म्हणते माही बात ऐक याची ना कंप्लेंट करते हा बर का त्या अंगून ठेवा याची काय करते मी कंप्लेंट करते पोलीस स्टेशनला जाऊन आमच्या गल्लीमध्ये एक आहे ना सायको माणूस आहे हा सायको. तो आहे ना वारंवार येतो आणि मग प्रत्येकाला म्हणतो ये घर माय आणि ते घर माय आणि वरून आहे ना हा. पायाला हातायला लावी. तुला जर नाही येड्याची इस्पितळामध्ये ठाण्याला भरती करीन तर मला गजरी नाही बाहेर हात म्हणती उचलितो. हा मी येणार नाहीच आहे. येडाच ना मी तू. येणार नाहीच आहे. मग कसं कुलूप लावेला असतं ना मागच्या दारात घुसत होता हा हा आता लावलं तो सुराला जाऊ तू का काय बेड हा. का उंदराच्या पोटचा ए, नीट बोला तू सांगू घुबड का? तोंडिया. ए माकड तोंडी नीट बोल जरा नीट बोल. नीट बोल जरा हा. हा हा तो कुठं ठाक आहे ना की म्हणजे? हा? काय बोलतो? तुझ्या बारगाड्या- माझ्या हाताला टाकून टाकीन. हा. जीवन बिब्रत ए. काढू ये पाय चप्पल काय कशी. बोलतो? ए, काय बोलत बाय या बाय काय या बाय काय काय समजतो रे हा? म्हणजे काय बाय माणसाला दम देतो काय तू हा तुला जायचंय की नीट इडून हातपाय मोडून पाठव मग हा हा एवढा बीपी लो होत होता मग झटूच नाही ना बाया माणसांशी पडतो काय चक्कर येऊन आता पडला जाऊ दे, तरी याला जाऊ दे. पाणी द्यायचं नाही हा आधी बात नाही द्यायची आपल्याला तरी नाही द्यायची. भाईला तुम्हाला दाखवतोच करू आता दाखव ना काय हा. करायचं ते तुम्हाला कर. दाखवतोच बाराच्या जा, जाय. दाखवतो. काय तुला बाराच्या कोण भावात घाबरत जाय. पाय काय होणार वय. नाही जाय. तुम्हाला दाखवतोच हा आता तुम्हाला आहे ना मी दाखवतोच हम्म, काय बस. दाखवतो हा मी आता हलणारच नाही आमच्याकडे हा, काय तू हालू नको मी तुला जोडीदार बसते हा आपण याला एक- ठेवीत ऐक, काय नाही इकडे? तुम्ही एक काम करा
अजून 5-10 मिनिटं बसा. एक जणांनी जाऊन जेवण करून यायचं. मी बसून राहते, मी शेवट जाईन. पोलीस स्टेशनला फोन तरी हा, करतो. लाव. हा कोणतं पोलीस स्टेशन आणि काय? आम्ही सांगू आपल्या घरात चोरी करायला आला होता. नाही ठाण्याला न्यायला म्हणायचं. हा, याची ठाण्याला. चेकिंग करा. येड्याची इस्पितळ टाका त्याला. हॅलो पोलीस स्टेशन. हा बोला. हा बाबराव बोलतोय. काय झालं? अहो मी रूम भाड्याने दिलंय. हा. तर एक रूम भाडेकरू आला तर त्याला रूम लागत होता. हा का, मग काय झालं? तर मग ते पहिले भाडेकरू राहत आहे ना, हा. ते कब्जा करून राहिले डायरेक्ट. तेव्हा त्या तो बापाचं नाही राहिलं, आता आमच्या बापाचं घर आहे. आता तुम्हीच सांगा दादा, असं कुठं होतंय का सांगा. बरं आता एक काम करा, लोकेशन टाका. लोकेशन नाही दादा, तुम्ही काय करा, तुम्ही लवकर येत्या का? एक काम करा तुम्ही पोलीस स्टेशनला यांत करा, दाखल करा. असं करू का? हो हो. अहो तेव्हा त्या मालकी येते, ते भाडेकरूची नवरा बायको, मालकी नवरा बायको आणि तिची सून अशी बोकडेवारी कुदू राहिली माओ. बोकड्यावानी कुदू नाही तुला. हे पहा, तुम्ही सगळे जण तिकडे पोलीस स्टेशनला या. बरं मी आधी कंप्लेंट देतो, मग तुम्ही या बरं का इकडे दादा. हो हो, तुम्ही या आधी. चालेल हो. पाहता तुमचं काही जिरतो आता, जिरव रे जिरतो सर. जिरव. हा. मग तू आम्ही ते ना- सांगू हा मनोरुग्ण आहे. हा चेक करा, बर हा चेक करा ना. बरोबर. हा मनोरुग्ण आहे हा. असं सांगू आणि तुला येड्याच्या इस्पितळात ठाण्याला पाठवतो. बर पण आहे ना तिथं गेल्यावर भांडणच तसं उरपाट करायचं, म्हणजे हाय ना काही बोलल हा असं. ते तुम्ही नाही म्हणतील हा तुम्ही चक्रम आहे. तुम्ही कमी बोलायचं, आम्ही जास्त बोलू, म्हणजे तो बायांना बोलला का ते म्हणशील हा खरोखर मनोरुग्ण आहे. हा, मी शब्द बोलणार नाही तिथं. मी पोलीस स्टेशनला गेलो, आधी कंप्लेंट माझी राहणार आहे. हा हा. राहू दे मग तुमच्या पहा कसे बसून तू अगोदर जरी कंप्लीट केली तर मी चॅप्टर कंप्लीट करीन. तू मला गजरी म्हणते. मुसळाने ठेचील रे. त्याचं काय मुसळावा आणि ठेशील त्याच्यावाल्या पहिल्याच बाचाळ्या पडून जाईल. घर दुसऱ्या जागा आहे त्याला ठेचायला. मग आत्या, मी तर काय तेवढी जागा थोडीच राहते म्हणते ठेचायची. ना, आपण काय करून घेऊ, इकडं तारीचं गेट मारून घेऊ बाई. हा ना. हा. मग मारा काय तू. घरात नाही घुसणार. कशा मारायच्या पाहतो ना. हा पाय ना. कसं आहे, आज हा? तुम्ही घरी होत्या म्हणून ठीक आहे. पण बरं नसल्यावर- अगं पण तसा बी तो घरात घुसला तर काय करणार आहे? कसा काय करणार रे? घराच्या बाहेर नाही निघला मग काय कसा नाही निघणार? हा, मी आल्यावर 2-4 गपक्यातच त्याला बाहेर काढीन. करशील ना. घरचाच कायदा झाला तो. माझ्या घरचाच कायदा आहे. असं तू जास्त बोलू नको. हा याच्यामुळे तुम्हाला लोक रूम देत नव्हते. हा, जाऊ दे नाही. हा, तुमचा वास नाशा ना. हा तू लय दयावान होता आहे ना. तुमचा वास किती नाशा. दयावान होता. माझ्या सासूचं ज्या दिवशी हनीमून होता का त्या दिवशीच रूम गेली त्यांनी मला सांगितलं. हा हा. खास हानिमून साठी. हा. मग आता एवढले पोरं काढले इड या म्हणूनच बा करायला एवढ्या बॅगा गेल्या काय. सुनई बी आली. आणि हा? त्याच्यावर माया आम्हाला हनीमून किती झालं. खर्च इकडं येईल अरे किती खर्च येईल? अरे हा ना बाय, खर्च गेले ना. खर्च केला तुम्ही, फुकट नाही केला. तुम्ही घरात येऊन मावले हानिमून केलं ना, त्याच्यामुळे त्या बॅगा गेल्या करायला. हा. घर हादरलं. हे नको सांगू. हा. हे आणि म्हणून- हानिमून नका. हा, हा? तडे गेले. मग तुम्ही नाही, मग ते करणार सुधारवणार. नाही तुला का काय हा? काय हत्तीच्या पोटचा वाटतो का मी वाटत आहे? आम्हाला काय माहिती. नाही तुम्हाला वाटत आहे का? त्याच्या आधी मागायला बॅगा होत्या का? हेच- घराला बॅगा होत्या का? हेच बोलणं हा? तिथं झालं ना तर म्हणजे हा मनोरोग. हा मला रोखलं ना. तुम्ही हो दे हो दे. मग बरोबर आहे. हा, आपल्या समोर जेवढं चर्चा मी बा घराचे सगळे फोटो काढले आधी. आपण आहे तुम्ही ना- ज्यावेळेस भाड्यात ठरवायला आले ना, त्यावेळेस मी घराचे फोटो बिटो काढले. घराला कुठं माझा तडा सुद्धा जाईल नाही. फोटो हा. कोर्टाला ना कबूल करतात ते मामा, कोर्टात नाही मी चालत. काय म्हणते, आपण तिकडे ना खर्च घ्यायचं थोडं, त्याला बडबड करू जेव्हा बरोबर तुमचं हनीमून चालू झालं तसे बाबी तिला तडे चालले. हा हा हा. जाऊ दे गेले तर हा? जाऊ दे गेले तर नाही तरी आता मा बचत गट येऊ राहिला मला ते पाडायचं आणि त्याच्यावर बंगलाच कसे बांधायचा. बारीक पाहतो ना तू आक. हा. तू एकदा पोलीस स्टेशनला चालता. मी पोलीस स्टेशनला जातो. फेकून देऊ आम्ही. मला पोलीस स्टेशनला बोलवले. ए मध्ये जाईन हा. पाहिजे. पाहतो ना. चला आपण बी घरात चला दार लावून घ्या. वा घरात तू का देतो आता काही इकडे टाकायची घेते वा घरात मी दार लावून घेते.